ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, परमेश्वर मनुष्याचं अंतःकरण पाहत असतो. परमेश्वर मनुष्याचं मन जाणत असतं. कुठल्या व्यक्तीच्या मनामध्ये काय चाललेलं आहे, कुठल्या व्यक्तीच्या हृदयामध्ये काय आहे, हे परमेश्वर स्वतः जाणत असतो. आणि म्हणूनच व्यक्ती कशा प्रकारे इतरांना वागणूक देत असते, व्यक्तीच्या मनातील हेतू काय आहे, कशा प्रकारे इतरांना मदत करत असते, त्याच्या मनातील हेतू काय असतो, हे परमेश्वर जाणूनच परमेश्वर त्याचा मोबदला त्या व्यक्तीला देत असतो. आणि म्हणूनच आजचं पहिलं वाचन सुंदर प्रकारे आपल्याला सांगत आहे की जर आपण मोकळ्या हाताने पेरलं, उदारपणाने पेरलं, तर त्याचा डबल मोबदला परमेश्वर आपल्याला देत असतो. आणि आपण देण्यासाठी काचकूच केली तर आपल्या पदरामध्ये तेवढंच पडणार आहे. म्हणजेच परमेश्वर उदार व्यक्तीला अधिक देत असतो, परंतु ती व्यक्ती देण्यासाठी मागे पुढे करत असते, त्या व्यक्तीला मात्र परमेश्वर कधीच देत नसतो. आणि म्हणूनच उदार व्यक्ती, जनरस व्यक्ती नेहमी जीवनामध्ये परिपूर्ण असते, आनंदी असते, हसत खेळत असते, कारण देण्यामध्ये त्या व्यक्तीला आनंद असतो. परंतु जी व्यक्ती फक्त घेत असते ती आनंदित नसते. त्या व्यक्तीला कितीही जरी मिळालं तरी चेहऱ्यावरती समाधानाचं चिन्ह नसते. आणि म्हणूनच याच पहिल्या वाचनाला जेव्हा आपण शुभवर्तमान जोडतो, तेव्हा आजचं शुभवर्तमान सुद्धा ते संदेश किंवा तो संदेश आपला देत आहे. जेव्हा आपण दानधर्म करतो, प्रार्थना करतो किंवा उपवास करतो, तेव्हा आपण कशासाठी करतो आणि कोणासाठी करतो. जर आपल्या मनातील हेतू वेगळा असेल, इतरांना दाखवण्यासाठी, तर कितीही प्रार्थना केली आणि कितीही दानधर्म केला, कितीही उपवास केला, तरी परमेश्वर आपल्याला त्याचा मोबदला देणार नाही, आपल्याला त्याचा प्रार्थनेचं फळ मिळणार नाही, कारण आपल्या मनातील हेतू हा वेगळा असतो. परंतु जर आपण अंतःकरणाने खऱ्या मनाने प्रार्थना केली, केवळ स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांसाठी सुद्धा, खऱ्या अंतःकरणाने उपवास केला, केवळ दाखवण्यासाठी नाही तर स्वतःचं अंतःकरण बदलण्यासाठी, आणि दानधर्म केला दाखवण्यासाठी नाही, नाव येण्यासाठी नाही, तर परमेश्वराचा आशीर्वाद मिळण्यासाठी, तर नक्कीच परमेश्वर आपल्याला मूठभर नाही तर अगदी मोठ्या उत्साहाने भरभरून देत असतो. आणि हेच आपल्याला आजचं पहिलं वाचन आणि आजचं शुभवर्तमान सुंदर प्रकारे आपल्याला सांगत आहे. आणि म्हणूनच आपण किती देतो, किती लोकांना देतो, कशा प्रकारे देतो हे महत्वाचं नाही, तर आपल्या मनातील हेतू काय आहे. आपण देत असताना कुरकुर करून देतो का, किंवा इतरांना दाखवण्यासाठी देतो का, हे परमेश्वर पाहत असतो. मग तुम्ही 1 रुपये द्या अथवा 1000 रुपये द्या किंवा 1,00,000 रुपये द्या, जर आपला मनातील हेतू वेगळा असेल तर त्याचा काही फायदा होणार नाही. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने देखील इतरांना दिलं, परंतु स्वतःची नाव लौकिक कमवण्यासाठी नाही किंवा प्रसिद्ध पाहण्यासाठी नाही, तर त्याने केवळ आणि केवळ परमेश्वराला धन्यवाद देण्यासाठी हे सर्व केलं. परंतु प्रत्येक वेळेला तरी केलं नाही, जिथे गरज होती तेथेच त्याने त्या गोष्टी दिल्या. आपण देखील आपल्या जीवनामध्ये या गोष्टी जेव्हा आपण करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ते समाधानाचं चिन्ह आपल्या चेहऱ्यावरती दिसत असते. आणि जेव्हा व्यक्ती सढळ हाताने मदत करत असते, इतरांच्या मदतीला धावत असते, त्या व्यक्तीच्या कुटुंबावरती परमेश्वराचा आशीर्वाद नक्कीच येत असतो. जर परमेश्वराने मला श्रीमंत केलं असेल, तर परमेश्वराने मला भरभरून दिलं असेल, तर त्यामध्ये परमेश्वराची योजना काहीतरी आहे, ती म्हणजे मी इतरांना मदत करावी. तर आपल्या मिळकतीतून किंवा आपल्या समृद्धीमधून जेव्हा आपण थोडंसं इतरांना देतो, तेव्हा त्या गोष्टी एक प्रकारे ब्लेसिंग म्हणून आपल्या जीवनामध्ये येत असतात, शांतीच्या रूपाने, प्रार्थनेच्या रूपाने, आशीर्वादाच्या रूपाने.
आज परत एकदा परमेश्वराकडे प्रार्थना करूया की आपल्या परमेश्वराने आपल्या मनातील हृदयातील हेतू बदलावा आणि केवळ इतरांना दाखवण्यासाठी नाही तर माणुसकीच्या नात्याने इतरांना मदत करून परमेश्वराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण विशेष कृपा मागूया. आमेन.